नमस्कार मंडळी, तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खूप छान जाऊ. आज आलंय पाणी, आवरायला घेतलं पण पाणी आलं. झालं लावून याला पाणी. थोडंसं याला लावायचं. मोगऱ्याचं झाड आहे, कटिंग केलं कारण खूप वेडेवाकडं वाढलं होतं. चला आता सगळ्या झाडांना जरा पाणी घालून ठेवूया. नळाचं पाणी आलंय तर. या टोमॅटो झाडात ना काही रान उगवलं. हे रान कुठचं आणि टोमॅटो कुठचं कळत नव्हतं. असलं वाढलंय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे टोमॅटो पिकायला आले ते बघा. हे टोमॅटो काही पिकलेत. काढू येतं ना आता. पिकलेले टोमॅटो काढूया. घरच्या झाडाचे टोमॅटो छान झालेत, मस्तच. हे बघा, समोर शिवरायांची गाणी चालू आहेत आणि इकडे मी पुलावची तयारी करतोय. हे बघा, चला पटापट करून घेतो. चला आता सगळी फोडणी वगैरे घालून झाली आहे. पटापट घालायची होती, त्याच्यामुळे व्हिडिओ करायला मिळाला. सो झालं. याच्यात काय काय घातलं तुम्हाला सांगतो. मटार घातली, जी आणली होती, स्वस्त मिळालेली मटार, बटाटा, हळद, तिखट, मीठ आणि जिरा, धणे, कसुरी मेथी आणि मूगडाळ घातली थोडीशी आणि काय ते गाजर. तेरी गॅस संपला फायनली. आताच समाप्त. जवळपास 4-4.5 महिने गॅस पुरला मला. इतका जपून कोण वापरतं का गॅस? 4.5 महिने झाले. 4-4.5 महिने झाले गॅस वापरला मी व्यवस्थित. मी जेवढाच तेवढा वापरतो, उगाच उकळत ठेवत नाही कुठची गोष्ट. त्याच्यामुळे जेवढाच तेवढा मला पुरतो. जवळपास 4-4.5 महिने झाला एक गॅस मला पुरला आहे. चला, त्यात आईचं पाणी पण सुरुवातीला अजूनपर्यंत मी गॅसवरच गरम करतो, तरी सुद्धा पुरला. बेस्ट आहे. आता वाजलेत 2:30, कारण आईचा नाश्ता उशिरा करते, त्याच्यामुळे जेवण तिचं उशिरा होतं. सो 1-3, 3:15, 3:30पर्यंत सगळं आवरून होईल माझं. तर आता विषय असा आहे की याचा जो लाईट आहे या लॅम्पचा, तर मी काही लावताना अंदाजाने लावलेलं की तिकडे काहीतरी मला वेगळं प्लॅनिंग होतं. सो ते प्लॅनिंग कॅन्सल झालं त्या साईडचं. त्याच्यामुळे आता मला हा लॅम्प काढायचा आहे. हा इथला, हा जो लॅम्प आहे तो इथला लॅम्प काढायचा आहे आणि तो मला लावायचा आहे इथे सेंटरला. हा बघा, ते सेंटर पण काढून ठेवलेलं आहे त्यावेळी. हा बघा, ते सेंटरला लावेन आणि तो जो लॅम्प आहे तो मध्ये लावेन. मग त्याचा उजेड अगदी गेटच्या बाहेरपर्यंत जाईल आणि याचा उजेड बऱ्यापैकी, म्हणजे ह्या लॅम्पचा उजेड नाही म्हटलं तरी ते कुंपण दिसतंय. त्या कुंपणाच्या त्या म्हणजे ते काकांच्या इथं गेटच्या इथे क्रॉसपर्यंत जातो असा बाहेर. म्हणजे हा इकडे हे 2-3 झाड आहेत त्याच्या पलीकडेपर्यंत जातो. तर त्याची काही गरज नाही. समजा हा इथे मिडलला लावला इथे, तर बऱ्यापैकी त्या झाडापर्यंत येईल. तेवढं आपल्याला बस झालं. इकडे पलीकडे तिथं फिटिंग करताना तिथे लाईट लावणारच आहे ह्या विंडोच्या बाहेर साईड बाजूच्या साईडला. कारण इथे मला हे बघा, मी इथे चिरे लावून घेतलेत इथे. आता इथे छोटासा असा एक बसण्यासाठी जागा बनवणार आहे छोटीशी. त्या टाकी आहे सेफ्टी टँक, त्याच्यापासून सरळ रेषेमध्ये. सो इकडचा हा बाजू थोडंसं गार्डन टाईप होणार आहे. त्याच्यामुळे
हे असं पूर्ण सरळ पट्टा येणार आहे इकडे, त्याच्यामुळे तो एक भाग तसा राहील. त्याच्यामुळे तिथे तशी काही गरज नाही. आणि समजा लागलाच, इमर्जन्सीला लागलाच, तर माझ्याकडे अजून एक सोलर लाईट आहे, तो मी तिथे बसून राहील त्या बाजूला, म्हणजे वरती बसून, जेणेकरून तिकडे उजेडेल. कारण दक्षिण दिशा आपली ती आहे, ही पूर्व आहे, ही पश्चिम आहे. दक्षिण दिशा आपली ती आहे. त्याच्यामुळे हा थोडासा सोलर असा क्रॉस लावला, म्हणजे इथे लावून थोडासा क्रॉस केला तरी चालणार आहे, कारण बऱ्यापैकी दक्षिण दिशेला सूर्यप्रकाश असतो. सो तसं करायचं प्लॅनिंग चाललं आहे. आता आईचं जेवण आवरलं की ह्या गोष्टी दोन करून घेईन, आणि शक्य झालं तर बघूया या चिऱ्यांचं काय करता येतं आहे का मला. म्हणजे आता काय झालं आहे सांगायचं गोष्ट की हे बघा, ही जी लेवल आहे ना, ती मला तिथून घ्यायची आहे अशी सरळ रेषेमध्ये, जेणेकरून ती लाईन एक प्रॉपर लाईन होऊन जाईल. तर मी बघा, ही लाईन इथे आहे, ती पलीकडची लाईन तिथे आहे, तर ती लाईन त्या लाईननुसार घेणार आहे, कारण ह्याच्या पुढची लाईन जी आहे ती तिकडे गेली समोर. सो ह्याच्या बाहेर एक दगड येईल आणि ह्या गाडीच्या बाजूला पूर्ण लाईन होऊन जाईल. म्हणजे काय होईल, मला दुसरी गोष्ट, ही झाडं इकडे आहेत, ही बघा, ही झाडं इथे आहेत, यांना न दुखवता मला बाजूने पोकळीची झाडं लावता येतील अशी सरळ एका रांगेत अशी, आणि काही झाडं ही अशी लावता येतील आडवी. म्हणजे तिथे 1 2 3 4 म्हणजे ही अशी 5 झाडं इथे लागतील, 5-6 झाडं लागतील इथे, आणि तशीच इथे एक 6-7 झाडं लागतील तिथपर्यंत अगदी सरळ ह्या लाईनमध्ये. म्हणजे या लाईनमध्ये येतील, गेटला कुठचाही अडथळा येणार नाही, काहीच प्रॉब्लेम नाही येणार. सो असा काहीसा प्लॅन चालू आहे. आता बघूया कसं काय शक्य होतं ते. हे बघा, हे लॉन व्यवस्थित आता बऱ्यापैकी व्हायला लागलं आहे. शक्यतो याच्या पलीकडे फक्त भाजी वगैरे याच्यासाठीच ही जागा ठेवली आहे. सो इकडे याच गोष्टी करणार, परमनंटचं काही करणार नाही इकडे, कारण माती तेवढी अशी, म्हणजे परमनंट झाडं लावली तर वापरात येणार नाही. तिकडे माझा वेगळा प्लॅनिंग चालू आहे, त्याच्यामुळे तो नाही होणार. भाजी वगैरे करायची असतील, वाणं वगैरे घालायची असतील, तर ती मला इथे घालायला भरपूर जागा राहील. त्याच्यामुळे ही बाजू अशीच ठेवणार आहे. जे करायचं ते या बाजूला करायचं, म्हणजे घरापासून ह्या दिशेला असं. सो बघूया कसं काय करता येईल. आता आधी पहिलं मला करायचं आहे लाईट्सचं चेंजिंग, कारण खूप वेळ मी बघत होतो, म्हणजे रात्रीसुद्धा मी माझ्याकडे एक लॅम्प आहे तो लावून सुद्धा बघितला इथे, म्हणजे ह्यातलाच आहे पण तो छोटा आहे, त्याच्यापेक्षा तो लावून बघितला तर मध्ये लावल्यावर बऱ्यापैकी अगदी तिथपर्यंत जातो उजेड, तो छोट्या लॅम्पमुळे, आणि इकडे बऱ्यापैकी त्या माडापर्यंत जातो. सो बस झाला तेवढा उजेड, आणि CCTVला सुद्धा व्यवस्थित दिसेल, म्हणजे कोण आलं गेलं व्यवस्थित असेल तर तो व्यवस्थित दिसेल. त्याच्यामुळे तो करायचा विचार चालला आहे. आणि मग काय होईल, 3 लॅम्पमध्ये पूर्ण कवर होईल. हा इथे आला की तो मध्ये जाईल, किंवा पुढे एक लॅम्प लावला की माझं काम झालं, त्या साईडला तिकडे एक लॅम्प लावला की माझं काम झालं, की पूर्ण समोरची बाजू कवर झाली माझी लाईट्सने, असा विचार चालला आहे. किंवा मग इथे एक लॅम्प लावेन असा खांब लावून ह्या 2 माडांच्या मध्ये, ह्या 2 माडांच्या मध्ये लॅम्प लावेन. म्हणजे काय होईल, ती बाजू जी आहे तिकडनं हा सूर्यकिरण इकडे येतो, सो हा पूर्ण पटांगणात तो उजेड होऊन जाईल. आणि लावणार आहे सोलरच, कारण लाईट वेस्टेज घालवायची नाही आहे आपल्याला. आणि बघा, मधुमालतीच्या ह्याच्यासाठी मी बनवलेलं आहे, तर मधुमालतीने आता व्यवस्थित जोर पकडला आहे, ती आता ह्या दिशेने चालली आहे बघा. आता ह्याला टॅग लावून घेतले ना, हळूहळू टॅग लावत वरती चढवायची. इकडची सुद्धा मधुमालतीचे रोप फाटी वगैरे व्यवस्थित फुटलेत आहेत व्यवस्थित. ते काय होतं, आणि दुसरी गोष्ट माशाचं, आणि ते आपण रोज टर्फलं वगैरे आहेत नाही याची, हे बघा मटारची वगैरे, ती सगळी मी झाडांच्या जरासं उकरून खाली घालून देतो. हे बघा इकडे पण तसंच केलं आहे सगळ्यांना. त्याच्यामुळे काय होतं, भाजीचंच खत त्यांना होऊन जातं आणि व्यवस्थित होतं. आता हे जरासं कट करून घेणार, वाकडं झालं आहे ते. आता नाही कट करणार, कारण काय
एक कट करून याला जगवायचं प्लॅनिंग आहे माझं. इथून एक कट करायचं आहे, एक हा दुसरा कट इथे करायचा आहे. हे बघा छोटा, आणि ह्याचा असा बॉल करायचा आहे. चला आज तुम्हाला दाखवणार होतो आतमधले मासे, पण काय कॉल आला त्यात बोलत राहिलो आणि मग राहिलं. नाहीतर वॉटरप्रूफ केस घालून तुम्हाला दाखवणार होतं आतमधले मासे जे काय आहेत ते. काय चाललं आज? चला आवडतो एक एक कामं, नंतर बोलू. आता हे काम करताना पुन्हा यावं लागेलच ना बाहेर. चला हा बघा मस्त राईस तयार झालेला आहे. हे जे मुळं दिसतात त्याचे म्हणजे मोड काढलेले मूग होते ते घातले त्याच्यात. चला बघूया टेस्ट करून कसा झालाय. मटार नाही मिळाली, शिजले की नाही. मस्त झालंय आणि तिखट वगैरे पण व्यवस्थित झालं, जेवढंच तेवढं, जास्त नाही झालंय. सो या जेवायला. बिघडलं असं तर बोलवलं असं जेवायला, छान झालं सो बोलवलं जेवायला या. आमच्या ना चिकूची म्हणजे आमच्या मांजराची आणि आईची जोडी बघ कशी जमली आहे ती. मला दाखवतो. दोघं जण मस्त झोपतात एकत्र. झोप झोप. बघितलं असं आहे एकदम छान. आता आईच बरोबर त्याचं जमलंय बऱ्यापैकी. ते बसतं तिकडे तिच्याजवळ. चला सगळ्यात पहिलं आधी ते लॅम्प खोलून घेतले पाहिजेत. हे जे लॅम्प आहेत ते खोलून घेतले पाहिजे एलंकीने. सो बघूया पुढचा एलंकी लागतो याला तो. ओके परफेक्ट. एलंकीने पहिला खोलून घेतो याला. दोन्ही खोलून घेतले पाहिजेत नाहीतर वजन जास्त होतं आणि मग खोलता येतं. चला लूज करून काढून घेऊया जेणेकरून इझिली काम करता येईल. ओके हा एक पॅनल रिमूव्ह झाला आहे, साफ पण करून घेता येईल त्याला. आता याच्यामुळे तो चार्ज होत नव्हता, वरती शिटलेलं होतं वगैरे, त्याच्यामुळे तो चार्ज होत नव्हता. चला हे रिमूव्ह करून घेतलं पाहिजे आपल्याला. तिकडचं निघालंय वाटतं. आता काम करताना डोळ्याची सेफ्टी फर्स्ट, कारण लास्ट टाईम ज्यावेळी मी काम करत होतो ना त्यावेळी डोळ्याच्या आतमध्ये तो कटरचा टिपका गेलेला, त्याच्यामुळे आता रिस्क घेणारच नाही कुठच्या बाबतीत. जे काय असेल इथं हे इथं कट करायचं आहे. क्रॉस लागलाय. चला काम स्टार्ट करूया. ते आपल्याला कापायचं आहे. ब्लेड मोठं लावायला लागणार, छोट्या ब्लेडने होणार नाही आहे का. कारण काय झालंय आतमध्ये खूप लांबपर्यंत खाचलंय आणि विदाऊट कॅप मी काय रिस्क घेणार नाही. त्याच्यामुळे जे काय आहे ते विथ सेफ्टी, विदाउट सेफ्टी कुछ भी काम नाही करेगा. 5,000 रुपयाचा लॉस झाला तरी चालतो. त्याच्यासाठी विनाकारण 15-20 दिवस ते दुखणं घेऊन बसणं आपल्याला जमणार नाही. त्याच्यामुळे 5-10 मिनटं उशीर झाला तरी चालतं आपल्याला.
काम झालेलं आहे. हा पाईप निघाला आहे, तो आता इथे वेल्डिंग करायचं आहे. त्यानंतर घासून टाकेन नंतर सवडीनं. तो स्पॉट हा बघा, इथे पाईप सेट करून घेतला आहे कारण हे सेंटर आहे बघा. मागच्या वेळी काढलेलं ज्यावेळी 2 डिस्टन्स सेम करायचे त्यावेळी हा सेंटर काढलेला होता आणि इथे पण सेंटर काढलेलं होतं बघा. म्हणजे इथे काढला आहे, इथे काढला आहे आणि तोच इथे काढला आहे सेंटर. सो आता इथे वेल्डिंग स्पॉट मारून घेऊया. ह्या रोडला वेल्डिंग स्पॉट मारून घ्यायचं आहे. केबल आधी व्यवस्थित लावून घेतलं पाहिजे कारण टेबलाचाच विषय होतो. दुष्काळात 13वा महिना झालेला. याचं हँडल इथनं सुटलेलं. त्याला काहीतरी आता पॅकिंग टाकतो आतमध्ये जेणेकरून आतली वायर सतत हलून निघणार नाही. सुटलेलं आता केलं आहे जॉईंट, झालं आहे परत ओके. मारून घ्यायचं पण त्याच्यात काहीतरी पॅकिंग टाकतो. झालेलं आहे आपलं काम. इथे पाईप लावून झालं आहे. सो आता याला लावून घेतो मी. हां, पॅनल. चलो. फायनली हा लावून झालेला आहे. आता एक लावायचा आहे तिकडे. सो त्याचं माप काढावं लागेल पहिल्यांदा आणि मग लावावं लागेल. हा एक झाला आहे. तिथे बघा किती डिस्टन्सवर मिळतो आहे तो. आता काय करणार दाखवतो. आता तिकडून सुद्धा त्या एंडपासून सुद्धा एवढा डिस्टन्स सोडणार आहे. इथपासून हा एवढा डिस्टन्स सोडणार तिकडनं आणि त्या दोघांचा मिडल काढून मध्ये लावणार. म्हणजे सेंटरला दिसायला पण चांगला दिसेल. चला टेप घेऊया आणि आपलं काम चालू. हा बसून झाला आहे आणि तिकडनं 12 फूट म्हणजे ते तिथून 12 फूट सोडलेलं आहे. सो तिथून 12 फूट सोडून हे मिडल सेंटर आहे. सो आता याला इथे मारून घेतो आहे आणि याला अशी खाच बनवून घेतली जेणेकरून ते अडकून राहील व्यवस्थित. हे बघा, हिला अशी खाच करून घेतली आहे जेणेकरून ते व्यवस्थित प्रॉपरली अडकून राहिले. बघा आतमध्ये तिथं लोड पुढच्या याच्यावर येणार नाही. बघा व्यवस्थित प्रॉपर असंच ठेवलं तरी अडकून राहिला. चला आता स्पॉट्स मारून घ्याव्या त्याला. हा जो सोलार पॅनल आहे लागेल इथे. झालं इथलं बिल्डिंग करून आहे. थोडासा क्रॉस लावा लागणार आहे दक्षिणेकडे तोंड करून. ओके डन. याला सपोर्ट द्यायचं म्हणजे आता काय करायचं आहे, खालून एक ड्रिल मारावी लागणार आहे आणि त्याच्यातून मग त्याला ओढून वरती बोल्ट टाकावं लागेल कारण बऱ्यापैकी वेट जास्त आहे त्याचं. सो खालून सपोर्ट बोल्ट टाकावं लागेल त्याला एक. आता करून घेतो पण. चला मंडळी, हे बघा इकडे जो होता तो मध्ये मिडलला घेतला, तो तिथे लावला जेणेकरून आता याचा उजेड पडेल तिथपर्यंत. आणि त्याची हाईट, याची हाईट थोडी कमी आहे आणि हा निदान अगदी इथपर्यंत गेटपर्यंत जरी पोचलं तरी खूप आहे. कारण तो खाली ठेवावा लागतो सोलरवर ऊन पडण्यासाठी थोडं.
आणि थोडंसं मी क्रॉस लावला आहे ह्या साईडला, अगदी सरळ नाही आहे, थोडासा क्रॉस आहे इकडे. मुद्दामच लावला आहे कारण ऊन असं फिरतं या बाजूने. सरळ आलं असतं तर मग ठीक होतं, असा ठेवला, असं फिरतं त्याच्यामुळे तो थोडासा क्रॉस ठेवला आहे मी. चला झाडांना पाणी लावून घेतो. तर रोज रोज काय पाणी लावलेलं दाखवायचं, सो नाही दाखवत. पाणी लावून घेतो आता, मग बोलू. हातबीत सगळे खराब आहेत, सो पाणी लावून घेऊन मगच भेटू. हे बघा, आता बघायचं झालं तर लाईट्स बऱ्यापैकी इथे उजेड आहे, त्याच्यामुळे मी ही लाईट्स इथे लावली आणि दुसरी लाईट लावली आहे तिथे. आता हे बघा, मोठासा फरक काय नाही आहे, फक्त तिथला जो कॉर्नर आहे तेवढ्याच भागात अंधार आला, नाहीतर बाकी आहे तसंच आहे. फक्त ही लाईट सेंटरला आले, एवढाच विषय झाला. डोअरच्या वरती आले. हे बघा, तसंही उजेड तिथपर्यंत जात येतो बघा, जिथपर्यंत तिथून दिसत होता तेवढाच, कारण त्या कुंपणाला दिसत होता उजेड. का उपयोगाचा कुंपणाकडे रात्रीचं त्या बाजूला कोण जातच नाही. आणि हा लाईट इथली जी लाईट होती ती काढली आणि इथे लावली. हे बघा, त्याच्यामुळे एक फायदा असा झाला की हे बघा, पूर्ण इकडे, इथे आणि अगदी गेटपर्यंत, म्हणजे गेटच्या लेवलला उजेड जातो आहे बऱ्यापैकी. हा बघा, माझी शॅडो दिसत असलेली बघा, बऱ्यापैकी उजेड जातो आहे बाहेरपर्यंत. म्हणजे गेटवर आल्यावर गेट लावून माणूस आतमध्ये येऊ शकतो. आणि आता बघूया किती डिस्टन्सवरनं आपला सेन्स करतो आहे. या दोन्ही लाईट्स चालू आहेत, आता बंद व्हायची वाट बघूया. 15 सेकंदात ते बंद होतील. कारण हिचं असं आहे, 15 सेकंद ती बघा, तिकडची डिम झाली, ही पण डिम झाली. आता मी इथे आहे गेटवरती, तर किती लांबून मोशन सेन्सर वर्क करतो बघितलं पाहिजे. डिम लाईट इथपर्यंत पोचते, काही विषय नाही. हे बघा, म्हणजे इथे आल्यानंतर, म्हणजे जवळपास गेटवर झाल्यावर म्हणजे एक 4-3 पाऊल आतमध्ये झालं फक्त गेटवरनं लाईट्स ऑन झालेल्या आहेत. कारण थोडीशी खाली डाऊन ठेवली, कारण चार्ज होण्यासाठी. आता उन्हाळ्यात थोडीशी वर अप असली तरी चालते, पण पावसाळ्यात प्रॉब्लेम होतो, जेव्हा आधीच ती डाऊन केली थोडीशी. चला, ही इकडे आहे. चला फ्रेश होऊन घेतो. हे बघा, बऱ्यापैकी आता ह्या लाईटचा उजेड असतो, त्याच्यामुळे ती नसेल तरी चालते साईडला, सो ठीक आहे. चला आवरून घेतो आता. आणि हे बघा, इथे जो अंधार होत होता तिकडे लाईट होती अगोदर या साईडला, आणि इकडे होती. याचा अंधार इथे येत होता आणि त्याचा अंधारसुद्धा इथे येत होता, असा क्रॉस. त्याच्यामुळे इथे उजेड येत नव्हता. आता समोर लावल्यामुळे इथे उजेड झाला आणि हे बघा, इथे उजेड झाला व्यवस्थित. कारण तिथे त्या बाजूला क्रॉस होती लाईट बाहेर, आणि ही इकडे या बाजूला होते. ह्याचे शॅडो इथे पडायचे. आता एवढा उजेड नाही, उंच, आणि ही थोडीशी उंच गेली, त्याच्यामुळे व्यवस्थित प्रॉपर वाटेवरती उजेड आहे, जिथून आपण आतमध्ये येतो रात्री. हे बघा, हे बघा. आता रोज माझ्या मागे आता हे दोन दिसणार, कारण सेंटरला आलं आहे लाईट. तर मंडळी, आता सगळं जेवण वगैरे आवरलं आहे. आईला पण झोपवलं सगळं देऊन, आणि मी पण जरा चालायला आलो बाहेर. आज राईस खाल्ला, सो पोट आता हेवी वाटायला लागला. चला, आता सगळी कामं आवरली आहेत आणि आता चालू झाले बऱ्याचपैकी जास्त गरमी. सो चला, आता मी पण आराम करतो. सकाळी लवकर उठायचं आहे, आणि उद्या लाईट जाणार, तर सकाळीच लवकर उठून पाणी वगैरे भरावं लागतं. अगोदर जात नव्हती लाईट, पण आता लाईट जायला लागली, त्याच्यामुळे सकाळीच लवकर उठून पाणी लावावं लागणार आहे झाडांना. सो चला, आता आवरलं आहे तर मी आराम करायला घेतो. आज व्हिडिओ उद्या सकाळी येईल किंवा दुपारी येईल. सो चला.
आणि चला आता मी आवरतो, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट. आणि हो, रोजचंच सांगा ना, इथपर्यंत व्हिडिओ बघितलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, कमेंट करायला विसरू नका.